शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भारत फ्रान्सकडनं 114 राफेल जेट खरेदी करणार. 18 विमानं तयार स्थितीत तर उर्वरित 96 फायटर जेट्सची मेक इन इंडियाद्वारे निर्मिती. यात 25 स्वदेशी सुटे भाग असणार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार धर्म मानत नाहीत, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्याच्या खानावळीतील प्रकार. भोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. रोहित पवारांकडनं संशय व्यक्त. प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईतल्या ब्रिचकँडी रुग्णालयात आशा भोसलेंवर उपचार सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी संशयित आरोपींचे मोबाईल जप्त. फॉरेन्सिक टीमकडनं पीडित मुली आणि संशयितांचं चॅटिंग तपासण्याचं काम सुरू. महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप. हिंगोलीतील शिर्डी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. स्कूल बसचं भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार. आता वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागणार. राज्य शासनाकडनं स्कूल बसबाबत धोरण कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.